जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम. रामा मी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. असं सर्वांना वंदन केलेलं आहे. विघ्नहर्ता गजानन, चारी वाणींची देवता शारदा आणि प्रत्यक्ष समर्थांचं जे आराध्य दैवत आहे त्या प्रभू रामचंद्रांना वंदन करून त्याला असं आश्वासन दिलंय की तू जिथे माझ्याबरोबर असशील तिथे जयच होणार. त्याला आश्वासन दिलेलं नाहीये, तर त्याला सांगितलं, ही खात्री दिली, हा भरोसा दिलाय की तू माझ्याबरोबर राहिलास तर माझा सदैव जय होईल. मला कशाचीही भीती वाटणार नाही, कारण तू तात आहेस आणि मी तुझं बालक आहे. असं बोलून, असं त्याला वंदन करून, त्याची प्रार्थना करून आपण आजच्या मनोबोध चिंतन या उपक्रमातल्या पुढच्या श्लोकांना प्रारंभ करणार आहोत. बघता बघता 188 श्लोक झाले आहेत आपले. म्हणजे ज्ञान मार्ग झाला, भक्ती मार्ग झाला, कर्म मार्ग झाला, उपनिषदातली काही वचनं झाली, गीतेतले काही संदर्भ या मनाच्या श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळाले. देहे भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे असं म्हटलं, तर हे देहबुद्धी ही नाहीशी करून टाकायची. कशाने? तर ज्ञानाने. आणि हेच गीता सांगते, असंग शस्त्रेण दृढेन छित्त्वा. म्हणजे या मनाच्या श्लोकाच्या निमित्ताने आपला किती विविध ग्रंथांचा अभ्यास झालेला आहे. त्याच्यातली जी विधान आहे, त्याच्यातली जी स्टेटमेंट्स आहेत, त्याच्यातले जे सिद्धांत आहेत, तेही आपण या निमित्ताने अभ्यासलेले आहेत. म्हणजे बघा ना, मनाचे श्लोक जेवढे साधे सोपे वाटतात तेवढे सोपे पण नाही आहेत, कारण त्याच्यामध्ये अतिशय गहन अर्थ सामावलेला आहे. अशा मनाच्या श्लोकाचा अभ्यास करताना आता कधी कधी असंही होतं बरं का, की समर्थ बोलत असताना कधी कधी आपल्याला त्याच्यामध्ये विरोधाभास वाटतो, की मागच्या श्लोकामध्ये एक वेगळा सिद्धांत मांडलेला आहे, एक वेगळा विचार मांडलेला आहे, आणि पुढच्या श्लोकामध्ये बरोबर त्याच्या उलट आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा असे कितीतरी श्लोक आहेत की ज्याच्या 2 श्लोकामध्ये विरोध वाटतो, पण विरोध नाही आहेत, त्या सांगण्याच्या 2 प्रकारच्या पद्धती आहेत. अन्वय आणि व्यतिरेक या 2 पद्धती नेहमीच अवलंबल्या जातात. होकारार्थी पण सांगता येतं आणि नकारार्थी पण सांगता येतं. एखादं विधान दोन्ही प्रकारे सांगता येतं. तेच आपण आता ह्या पुढच्या काही श्लोकांमध्ये बघणार आहोत. आता आपण कळसाकडे वाटचाल सुरू झाली. आता अंतिम टप्प्यामध्ये मुक्काम आलेला आहे आणि त्या अंतिम टप्प्यामध्ये समर्थ आपल्याला काय म्हणतात बघूया. 189 क्रमांकाचा श्लोक आहे. मही निर्मिली देव तो ओळखावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. तया निर्गुणा लागी गुणी पहावे, परिसंग सोडून सुखे रहावे. श्रीराम. काय म्हटलेलं आहे? जर होकारार्थी विचार करायचा झाला, परमेश्वर कशात नाही असं म्हणण्यापेक्षा परमेश्वर कशात आहे असा विचार करायचा आहे. आता ज्या परमेश्वरांनी हे सगळं विश्व, हे सगळं ब्रह्मांड निर्माण केलंय त्याला ओळखायचंय. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतायत, मही निर्मिली. मही म्हणजे पृथ्वी. मही निर्मिली देव तो ओळखावा. ज्या परमेश्वरांनी ही पृथ्वीची निर्मिती केलेली आहे त्या परमेश्वराला जाणून घ्यावं. कसं जाणून घ्यायचंय? तर मागे 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 जात गेलो की परमेश्वरापर्यंत निश्चित पोचणार होतो. असं त्याला ओळखायचंय. बरं, मग त्याला ओळखल्यामुळे काय होणार आहे? जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. कारण त्याला ओळखलं की तत्काळ
तत्काळ मोक्ष आहे, त्या क्षणी मोक्ष आहे, तिथल्या तिथे क्षिप्रम, ताबडतोब, सत्वर, लगेच मोक्ष आहे. त्याला ओळखणं म्हणजे काय आहे हेही आपण ह्या निमित्ताने बघणार आहोत. तया निर्गुणा लागी गुणी पहावे. पण तो तर निर्गुण आहे, तो तर निराकार आहे. त्याला शोधायचं कसं, त्याला पाहायचं कसं, त्याचं ध्यान कसं करायचं, त्याची पूजन अर्चना कशी करायची. मग त्याला सगुणामध्ये शोधा. जे तुम्हाला अवतीभोवती जग दिसतंय, जे विश्व दिसतंय, त्याच्यामध्ये सुद्धा तो आहेच ना, तिथे त्याला शोधा. पण ते शोधत असताना त्याच्यात अडकायचं नाहीये. हे सगळं शोधायचं आहे सगुणामध्ये. आपल्या अवतीभोवती जी इतकी नानाविध रंगाने नटलेली सृष्टी दिसतीये ना, त्याच्यामध्ये तोच भरलाय. आणि म्हणूनच ही इतकी विविध रंगी, विविध सुगंधित अशी पृथ्वी आपल्याला दिसतीये. पण त्याच्यामध्ये अडकायचं नाहीये. आणि म्हणून 4थ्या चरणामध्ये समर्थ सांगतात, परिसंग सोडून सुखे राहावे. आसक्ती नकोय, चिकटणं नकोय, अटॅचमेंट नकोय. सगळ्यात आहे पण कशातही नाही, असं राहता यायला पाहिजे. बघूया आता आणखीन अर्थ काय आहे. आपण माणसं कुठल्याही निर्मितीचा जेव्हा विचार करतो ना, कुठलीही निर्मिती, अगदी एखाद्या मोठ्या कारखान्यामध्ये निर्माण झालेली एखादी वस्तू असो, किंवा एखाद्या कुंभाराने घडवलेला घडा असो, किंवा एखाद्या सोनाराने घडवलेला अलंकार असो, जेव्हा आपण निर्मितीचा कुठल्याही विचार करतो तेव्हा त्याचं कारण शोधतो. हा घडा बनवण्यासाठी काय लागलं आहे? माती लागलेली आहे. सुवर्णाचे अलंकार बनवण्यासाठी सुवर्ण लागलं आहे. तसंच या सृष्टीचं निर्माण करणारा जो आहे त्याने कशाच्या माध्यमातून ही पृथ्वी निर्माण केलेली आहे. त्याच्यासाठी काहीतरी उपादान कारण असणार आहे आणि काहीतरी निमित्त कारण असणार आहे. आणि म्हणून या विश्वाच्या निर्मितीचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा त्याचं मूळ कारण शोधायला बघतो. बरं, मूळ कारण शोधत मागे 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 जसे जातो, त्या कारणाचं कारण जेव्हा सापडत नाही, बघा प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं. आता इथपर्यंत आम्ही मागे गेलो की त्या कारणाचं कारण काही सापडत नाही. त्यालाच म्हटलेलं आहे आदी कारण. आदी कारण आहे आणि त्या आदी कारण म्हणजेच आहे तो ईश्वर आहे. मही निर्मिली देव तो ओळखावा. इथे ईश्वर नाही म्हटलं, देव म्हटलेलं आहे. आणि देवमध्ये शक्ती आहे, द्यू धातू आहे, तेजस्वी आहे, प्रकाशनं हा त्याचा स्वभाव आहे. आणि म्हणून ईश्वर कसा आहे, त्याला कोणी निर्माता नाही आहे, तो स्वयंभू आहे. स्वयंभू म्हणजे स्वतःच स्वतःचं कारण असणारा, त्याला वेगळं कोणी नाही. आता बघा ना, आमच्या जन्माला सुद्धा आमचे आई वडील कारण आहेत, किंवा प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे. अगदी साधा हा रुमाल घेतला, हा रुमाल कशापासून बनलेला आहे? धाग्यापासून. धागा कशापासून बनलाय? कापसापासून. कापूस कशापासून बनलाय? त्या झाडाला कापसाची बोंड आली. ते झाड कशापासून बनलंय? सरकी बीपासून. पण ह्याला पालन पोषण करणारी ही पंचमहाभूत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, शेतकऱ्याचे कष्ट वगैरे वगैरे. आपण जसं मागे जात जातो मग पंचमहाभूत कशापासून बनली आहेत, मग ते कशापासून, असं करत करत थांबतो कुठे जाऊन? ते आदी कारणापर्यंत. असं ते आदी कारण शोधायचंय. आणि दृश्याचं ज्ञान जे आहे ते बघा ना, जे जे डोळ्याने दिसते त्याला कार्य आणि कारण भाव असतो. आणि नेहमीच आपण बघतोय कार्य म्हणजे फिनिश्ड प्रॉडक्ट आणि कारण म्हणजे रॉ मटेरियल. रॉ मटेरियलपासूनच फिनिश्ड प्रॉडक्ट बनत असतं. मग तोच नियम जर का आपण ह्या विश्वाच्या निर्मितीला लावला तर कारण कोण आहे? तर ईश्वर हेच या विश्वाचं कारण आहे. दोन्ही बरं का, उपादान आणि निमित्त कारण हे दोन्ही ईश्वरच विश्वाचं कारण आहे. मग आता हे एवढं कळलं, पण शाब्दिक कळलं ना, अजून पुरतं नाही कळलं. मग त्या ईश्वराला खरं जाणता आलं ना, त्याला खरं जाणता आलं पूर्णपणाने, म्हणजेच त्या ईश्वराचा साक्षात्कार झाला की तो मनुष्य, तो साधक, तो ज्ञानीच होऊन जातो. आणि ह्या ज्ञानाचा परिणाम म्हणून त्याला आपोआप मुक्ती प्राप्त होते. तो जीव चटकन मुक्त होतो. चटकन बरं का, वेळ लागत नाही, लगेच मोक्ष तत्काळ जीवा. गीता सांगते क्षिप्रम भवती. क्षिप्रम म्हणजे ताबडतोब, अचिरात, वेळ नाही लागत, लगेच. आता हे कसं काय
शक्य होणार आहे. तर बघा हां, एक असतो क्रिएटर आणि एक असतं क्रिएशन. क्रिएटर म्हणजे निर्माता आणि क्रिएशन म्हणजे निर्मिती. म्हणजेच वेगळ्या शब्दात म्हणायचं झालं तर एक असतं कारण आणि एक असतं कार्य. पण हा ईश्वराने हे विश्व जेव्हा निर्माण केलं तेव्हा तो त्याच्यामध्ये शिरला. त्यांनी खरं म्हटलं ना तर त्यांनी काय केलं, या जीव जगत आणि जगदीश याच्यामध्ये सगळीकडे तोच एक देव आहे, तोच एक परमेश्वर आहे. जीव जगत आणि जगदीश म्हणजे बघा ना, या विश्वामध्ये आणि त्या ईश्वरामध्ये काहीही फरक नाहीये. धुळीच्या कणामध्ये जेवढा ईश्वर आहे तेवढाच त्या अवाढव्य अशा हिमालयामध्ये सुद्धा ईश्वर आहेच. पाण्याच्या लहानशा थेंबामध्ये सुद्धा ईश्वर आहे आणि त्या गंगेमध्ये सुद्धा ईश्वरच आहे. म्हणजे ईश्वर हा विश्वरूप बनून गेलेला आहे. तो वेगळेपणाने नाही आहे की आता हे विश्व वेगळं आणि तो ईश्वर वेगळा, असं नाहीच आहे. ईश्वर आणि म्हणजे जगदीश आणि जगत हे एकरूपच झालेलं आहे. म्हणजे आणखीन सोपं करून बघूया बरं का. विश्व कसं आहे, हे विश्व म्हणजे ईश्वराला पडलेलं स्वप्न आहे असं समजूया. आपण स्वप्नामध्ये जेव्हा आपल्याला पाहतो तेव्हा आपण तो स्वप्नातला पदार्थ बनतो. मी आहे अशीच नसते. मी कधी लहान बालिका असते, कधी म्हातारी स्त्री असते, कधी वेगळ्या रूपामध्ये असते. काही काही वेगवेगळे पदार्थ आपण बनतो आणि त्याच वेळेला द्रष्टा पण आपणच असतो. स्वप्न पाहणारे पण आपण आणि स्वप्नातला पदार्थ पण आपण. मग ईश्वराने असंच केलंय. या सगळं सृष्टी निर्मितीमध्ये त्यांनी आदि संकल्प केला, त्याला स्फुरण झालं. एकोहम बहुश्याम प्रजायेयम असं स्फुरण झालं आणि मग तोच ईश्वर पंचमहाभूतात्मक बनला आणि तोच ईश्वर शिवरूपाने साक्षी किंवा द्रष्टा बनला. बघा, उपादानही तोच, निमित्तही तोच. कोळी कसा असतो, कोळी आपल्याच अंगातून एक चिकट असा द्राव बाहेर काढतो, त्याचा तंतू बनवतो, ते जाळं विणतो, त्याचं कार्य पूर्ण झाल्यावर पुन्हा ते सगळं स्वतःमध्ये विलीन करून टाकतो, ते गिळून टाकतो. तसाच ईश्वराचा संकल्प आहे. संकल्पही त्यांनीच केला, द्रष्टाही तोच आहे आणि त्यांनीच पदार्थ उत्पन्न केले. त्याच्यासाठी वेगळं त्याला रॉ मटेरियल लागलं नाही. आणि म्हणून हा ईश्वर कसा आहे, त्रिगुणातीत असला तरी तो गुणमय विश्वामध्ये भरून राहिला आहे. थोडं अवघड आहे बरं का, थोडं कठीण असणारच. आता शेवटचे श्लोक कठीण आहेत. म्हणजे ईश्वर ह्या त्रिगुणामध्ये आहे का नाही आहे, तो स्वतः या गुणांच्या पलीकडे आहे. पण ह्या विश्वामध्ये तो नाही आहे का, त्या मुंगीमध्ये तो नाही आहे का, आहे ना. मुंगीमध्ये तोच आहे, पाण्यामध्ये तोच आहे, मातीमध्ये तोच आहे, सगळ्यामध्ये तोच आहे. सिंहामध्ये जो आहे तोच सशामध्ये आहे, जो डायनॉसॉरमध्ये आहे तोच फुलपाखरामध्ये, तो वेगळा नाही आहे. ईश्वर हा सगळ्या गाढवामध्ये पण तोच आहे, कुत्र्यामध्ये पण तोच आहे, मांजरामध्ये पण आहे, अगदी झुरळामध्ये सुद्धा तोच ईश्वर आहे. परमेश्वर सगळीकडे भरून राहिला आहे. अशी दृष्टी जर का ठेवली तर त्याचं दर्शन तत्काळ घडतं. आता इथे मही निर्मिली देव तो ओळखावा म्हटलेलं आहे. आता ह्या देवाला खरं पाहायचं म्हणजे काय करायचं, या चर्मचक्षुने नाही पाहायचं बरं का. हे चर्मचक्षु तिथे कुचकामी ठरतात, याचा काहीच उपयोग नाही. या देवाला पाहायचं म्हणजे आपण स्वतः परमात्म स्वरूप व्हायचं. टू सी मीन्स टू बी. त्याला पाहायचं म्हणजे आपणच ते होऊन जायचं. देव पहायासी गेलो देव होऊन या ठेलो असं तुकाराम महाराज म्हणतात. तसं व्हायला पाहिजे. देवरूप होऊ सगळे असं आपण देवरूपच व्हायचंय. बघा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीव. आणि त्याच्याशी एकरूप झालं की वेगळेपणाने शिल्लकच नाही, म्हणजेच तोच मोक्ष आहे. थेंबुटा सागरी बुडाला, पाण्याचा एक थेंब सागराशी मिळाला की सागरच होऊन जातो. मग आता परत तो थेंब बाहेर काढा, नाही काढता येणार. तो त्याला मोक्ष मिळाला, त्याला मुक्ती मिळाली, तो सागरच झाला. परमेश्वराशी असं तादात्म्य साधता यायला पाहिजे. आणि तिसऱ्या चरणामध्ये समर्थ म्हणताय, तया निर्गुणालागी गुणी पहावे.
आता निर्गुणाला गुणामध्ये कसं पाहायचं? तुम्ही एकदा म्हणताय तो निर्गुण आहे, एकदा म्हणताय तो सगुण आहे. तर आता बघा, निर्गुणाची धारणा काही एकदम करता येत नाही आणि म्हणून हळूहळू हळूहळू त्या सगुणाची कास धरायची आहे. आणि कास धरत असताना पहिल्यांदा सगुणावर आपलं चित्त एकाग्र करायचे, मन स्थिर करायचे आणि मग त्या सगुणाची काससुद्धा सोडून द्यायची. सगुण आणि निर्गुण आधी दोन्ही प्राप्त करून घ्यायचे आणि नंतर सगुणाला सोडायचे आणि मग निर्गुणाचं ध्यान करायचं. पण आधी सगुण आवश्यकच आहे ना. निर्गुणाचं आम्हाला चिंतन करता येत नाही, निर्गुणाचं आलंबन धरता येत नाही. त्याच्यासाठी काहीतरी आम्हाला मूर्ती लागते. गणपती पाहिजे, दत्त पाहिजे, देवी पाहिजे, शंकर पाहिजे, विष्णू पाहिजे, विठोबा पाहिजे. आम्हाला काहीतरी आलंबन पाहिजे आणि म्हणून म्हटलेलं आहे तया निर्गुणालागी गुणी पहावे. आणि दुसऱ्या अर्थाने असंही म्हटलेलं आहे की निर्गुणाची प्राप्ती जरी झाली तरी सुद्धा सगुण सोडायचं नाही आहे. अगदी गेलो, परमेश्वराचा अगदी साक्षात्कार झाला तरी सगुणाची उपासना सोडायची नाही आहे. कुणीच सोडली नाही आहे. अगदी ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा पंढरीच्या विठुरायाला आळवलंच आहे ना. विठुरायाला आळवलं. अगदी समर्थ आमचे निर्गुणाची प्राप्ती झाली तरी त्यांनी रामचंद्राची आराधना सोडली नाही आहे. दाशरथी रामाची पूजा काही केल्या सोडली नाही आहे. त्यांना ही पूर्णपणाने जाणीव होती की हे संपूर्ण विश्व व्यापलंय, ते परब्रह्मानी व्यापलंय. तरीसुद्धा ते म्हणतात रीता ठाव या राघवे वीण नाही. या राघवाशिवाय रिकामी जागा शोधून सुद्धा सापडणार नाही. इथे राघव म्हणजे परब्रह्म आहे, पण परब्रह्म हा साक्षात्कार जरी त्यांना झाला तरीसुद्धा ते म्हणतात की रामकथा गडगडाटे करावी. खरं म्हटलं तर त्यांना सगुणामध्ये काय इंटरेस्ट असणार आहे, काय रस उरणार आहे एकदा निर्गुणाची प्राप्ती झाल्यावर. पण सगुणोपासना सोडली का अगदी शेवटपर्यंत सज्जनगडावर समाधिस्थ होईपर्यंत त्यांनी त्या तंजावरून मूर्ती बोलवल्या. अतिशय देखण्या राम लक्ष्मण सीता असं पंचायतनाच्या मूर्ती मागवल्या, त्याची प्रतिष्ठापना केली, त्याच्यामध्ये स्वतः विलीन झाले. आणि म्हणून त्यांनी शेवटपर्यंत सगुणाची उपासना सोडली नाही, जरी निर्गुणाचा साक्षात्कार झाला तरी. आता म्हणजेच त्या परमात्म्याला सगुणामध्ये पाहायचे. सगुण म्हणजे फक्त मूर्तीसुद्धा नाही बरं का. हे जे जीव आहेत, देहधारी जे कोणी जीव आहेत, याच्यामध्ये पाहायचं आहे. आणि खरंच आहे ना, परमात्मा सगळीकडे व्यापून आहे, तसाच तो मूर्तीतही आहे. मूर्ती धातूची आहे का दगडाची आहे का सोन्याची आहे का चांदीची आहे का रेशमाची आहे, त्याला काहीच अर्थ नाही आहे. सगुणामध्ये त्या मूर्तीमध्ये सुद्धा तो असणारच आहे. आणि ते जे निर्गुण ब्रह्म आहे ना, ते तुमच्या आमच्या सोयीसाठी त्या सगुणामध्ये साकारलंय. त्याला काही बंदिस्त करायचं नाही आहे. ते साकारलंय तुमच्या आमच्या सोयीसाठी, तुमचं आमचं लक्ष एकाग्र व्हावं म्हणून. आणि म्हणूनच समर्थाने दासबोधामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, नातुडे मुख्य परमात्मा. मुख्य परमात्मा कळत नाही ना. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. आणि म्हणून आम्हाला प्रतिमा करावी लागते. परमात्मा जर का कळलाच असता एका क्षणामध्ये, निर्विकल्पाचं निर्गुणाचं आम्हाला जर का साक्षात्कार झाला असता तर ही सगुणाची प्रतिमा करावी लागली नसती. पण करावी लागतीये कारण आम्हाला समजत नाही. किंवा एका स्फुट कवितेमध्ये तर समर्थ म्हणतात, भजन रहित ज्ञाने मोक्ष होणार नाही. भजन रहित ज्ञाने मोक्ष होणार नाही. ज्ञानाला सुद्धा भक्तीची जोड पाहिजे ना. असा वृक्ष ज्ञानाने तो मोक्ष काही भेटत नाही. म्हणून म्हणतात भजन रहित ज्ञाने मोक्ष होणार नाही. सकळ निगम त्याचे सार शोधून पाही. सगुण भजन मागे रक्षिले थोर थोरी. अधम नरतयांचे ज्ञान संदेहकारी. श्रीराम. मग सकळ निगम त्याचे सार शोधून पाही. सगळ्या वेदांचं सार काय आहे, सगळ्याचा उगम काय आहे, त्यामुळे त्या उगमाचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे करी सुख संवाद जो उगमाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा.
मग या सगुणांनी थोर थोर लोकांना सुद्धा रक्षण केलेलं आहे. अगदी आमचे नरहरी सोनार काय ते पंढरीच्या पांडुरंगाच्या कमरेचं कंबरपट्टा बनवण्यासाठी माप घ्यायला गेले. तिथे त्यांना साक्षात शिवशंकराचं दर्शन झालं. पण हाही साक्षात्कार झाला की शेवटी सगळे देव हे एकच आहेत, निर्गुणाची उपासना करायला पाहिजे, हा साक्षात्कार झाला. पण सगुण उपासना सोडली नाही. अधम नरतयांचे ज्ञान संदेहकारी. पण जे अधम नर आहेत त्यांचं ज्ञान हे फक्त संदेहाला जन्म देणार आहे. तिथे निश्चय होत नाही, बुद्धीचाही निश्चय नाही, मनाचाही निग्रह होत नाही. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे, तया निर्गुणा लागी गुणी पहावे, परी संग सोडून सुखे राहावे. त्याच्यात अडकायचं मात्र नाही आहे. कारण शेवटी सोडायचं आहे काय, तर शेवटी दोन्ही सोडायचे आहोत. सगुणही सोडायचं आहे, निर्गुणही सोडायचं आहे. आणि आपल्याला कोण व्हायचं आहे, तर गुणातीत व्हायचं आहे. कारण ते परब्रह्म गुणातीत आहे. आता आम्ही मात्र भगवंत आणि मी हा वेगळे समजतो, भगवंतापासून स्वतःला भिन्न मानतो. आणि म्हणून असा जो साधक आहे, जो स्वतःला भिन्न देहबुद्धीनी वेगळा मानणारा जो आहे, त्याने कितीही साधना केली तरी तो ब्रह्माशी एकरूप काही होत नाही. आणि म्हणून त्याची साधना काही फलद्रूप होत नाही. आणि मग तो शून्यामध्ये अडकतो. बघा ना, देहबुद्धी असताना अगदी ब्रह्मचिंतन केलं तरी त्या चिंतनामुळे काही काळ भ्रम दूर होतो, की दृश्य खोटं वाटायला लागतं, दृश्य हे मिथ्या वाटायला लागतं, पण काही काळच. अहंकारामुळे ब्रह्माशी जर का एकरूप होताच आलं नाही, अशा वेळेला काय होतं, साधकाची अवस्था त्रिशंकूसारखी अवस्था होते, ना इकडचा ना तिकडचा. आणि मग तो शून्यामध्ये अडकतो. अशा अहंकाराचा त्याग केल्याशिवाय शून्यही मावळणार नाही आणि अज्ञानही मावळणार नाही. आणि म्हणून म्हटलेले परिसंग सोडून सुखे राहावे. भगवद्गीतेत अर्जुनाची सुद्धा अशीच अवस्था झाली होती बरं का. म्हणजे हेही नाही आणि तेही नाही असं माझं होईल का, असा त्याला प्रश्न पडला होता. आणि म्हणून तो विचारतो ना, 6व्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारलाय, कच्चिन्नो भय विभ्रष्ट छिन्ना भ्रमिम नश्यती. उभयभ्रष्ट होईल का, धड प्रपंचही नाही, धड परमार्थही नाही, मध्येच मी लटकत राहीन का. तेव्हा भगवंतानी त्याला उत्तर दिलं होतं, असं तुझ्या बाबतीत होणार नाही अर्जुना, त्यामुळे तुला हे नक्कीच जमणार आहे. पण काही लोक अशी असतात बरं का. काही लोक कशी असतात, देहबुद्धी खूप आहे, स्वार्थ खूप आहे, अहंकार खूप आहे. म्हणजे असं म्हटलेलं आहे समर्थांनी, देहबुद्धी केली बळकट आणि पाहू गेला ब्रह्मधीट, तेने दृश्याने रोधिली वाट परब्रह्माची. देहबुद्धी बळकट असताना परब्रह्माचं कधीही ध्यान किंवा साक्षात्कार किंवा दर्शन घडणारच नाही, परब्रह्माशी तदाकार होताच येणार नाहीये असं सांगितलंय. आणि म्हणून या सगळ्यामध्ये करायची, सगुणाची उपासना करायची, पण त्याच्यात अडकायचं नाही. ओळखायचं की सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. हे ओळखलं तर पुढे जाता येईल. बघा काय सुंदर श्लोक होता, मही निर्मिली देव तो ओळखावा. पण अहो पुढच्या श्लोकामध्ये बरोबर याच्या विरुद्ध सांगतायत समर्थ. समर्थ म्हणतात, अहो तो काही निर्माता वगैरे काही नाही आहे. ज्या परब्रह्माचं तुम्ही वर्णन करताय तो कसा आहे, नव्हे कार्य करता, नव्हे सृष्टी भरता, परेहूनि परता, न लिंपे विवर्ता, तया निर्विकल्पासि कल्पित जावे, परिसंग सोडोनि सुखे राहावे. श्रीराम. बघा हा परमात्मा कसा आहे. आत्ता तर तुम्ही म्हणालात की त्यांनी मही निर्मिली आहे, हे ब्रह्मांडाची निर्मिती त्यांनी केलेली आहे. आणि आता म्हणतायत नव्हे कार्य करता, तो कार्यही करत नाही, कार्य कारण भावाच्या तो पलीकडे, तो स्वतः काहीच क्रिया करता नाही, तो अक्रिय आहे, अकर्ता आहे, सगळं करतो पण काहीही करत नाही. बरं, नव्हे सृष्टी भरता, तुम्हाला वाटतंय का सृष्टीचं पालन पोषण तो करतो, तो काही करत नाही, तो हालत सुद्धा नाही. ही सगळी मानवी कल्पनाच आहे शेवटी, त्याच्या ठिकाणी ती कल्पना सुद्धा नाहीये.
आणि तो कुठे आहे? तो परावाणीच्याही पलीकडे, परेहुनी परता, परता म्हणजे पलीकडे, न लिंपे विवर्ता, त्यामुळे तिथे विवर्त वगैरे काहीच नाही आहे, तिथे भ्रम नाही, भ्रमाचा स्पर्श सुद्धा होऊ शकत नाही. आणि म्हणून तया निर्विकल्पासी कल्पित जावे, परी संग सोडून सुखे राहावे. सारखा आता संग सोडून सुखे राहायला सांगतायत. संग कशाचा सोडायचा? हा देहाचा संग, हा अहंकाराचा संग, हा आत्मबुद्धी म्हणजे देहबुद्धीचा संग टाकायचा आहे, त्याला मात्र टाकून द्यायचं आहे. आणि मग त्या सगळ्या दृश्यामध्ये खरेपणाच्या भावनेने न गुंतता स्वानंदामध्ये राहायचे. एवढंच समर्थ सांगतात. आता बघूया याचं स्पष्टीकरण. समुद्र असतो की नाही, समुद्रामध्ये लाटा येतात जातात, तसंच हा एक आनंद समुद्र आतमध्ये उचंबळतोय. याच्यामध्ये अनेक व्यक्ती भेटतात, अनेक वस्तू भेटतात, अनेक प्रसंग घडतात आमच्या आयुष्यात, पण त्याच्यामुळे या आनंद सागरावर काही परिणाम होत नाही. त्या येतात जातात नाहीशा होतात. यथा काष्ठैंच समेयाता महोदधौ, जशी दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी त्यांना पुन्हा नाही गाठ. तशीच ही सगळी आमची जे नातेवाईक आहेत ना, हे काही काळापुरते आमच्या आयुष्यात येतात, पुन्हा ते निघून जातात. म्हणजे पण समुद्राला त्याचं काही आहे का? समुद्र आहे तसाच आहे, पण मनुष्याचं मन कसं आहे, त्याला काळाचा क्रम लावून विचार केल्याशिवाय चैन पडत नाही. आणि म्हणून माणसानीच ही कल्पना केलेली आहे सगळी, बरं का. ही कल्पना आहे ना, निर्माता कोण आहे या सृष्टीचा? तर ब्रह्मदेव आहे. पालनकर्ता कोण आहे? तो विष्णू आहे. आणि संहारकर्ता कोण आहे? तो शिव आहे. अशी ही सगळी आम्ही मानवी कल्पनेने निर्माण केलेली ही त्रिमूर्तीसुद्धा खरं सांगू का, ही खरी नाही आहे. खरी नाही आहे. परमात्मा स्वरूपाशी त्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. धक्का बसला ना, पण ही खरीच घटना आहे. असा कोणी ब्रह्मा विष्णू महेश अशी त्रिमूर्तीसुद्धा नाही आहे. पण कल्पना करायची नाही का? कल्पना करायची, कारण त्याच्यातनंच आपल्याला पुढे जायचे. बघा हां, जगामध्ये सगळीकडे शक्तीचा प्रभाव दिसतो. शक्तीचे प्रकारसुद्धा अनेक आहेत. कुणाला शारीरिक शक्ती आहे, कुणाला बौद्धिक शक्ती आहे, कुणाला मानसिक शक्ती आहे. शक्तीचे म्हणजे मनोबल, पुष्टीबल, देहबल असे अनेक प्रकार आहेत. पण तसंच एक वाणी ही सुद्धा एक शक्तीच आहे ना. ही वाणी कशी आहे? सूक्ष्म आहे, पण परिणामकारक आहे. शब्द ऐकल्याने आपल्या हृदयावर, अंतःकरणावर निश्चित परिणाम होतो. आणि त्याही वाणीचं परावाणी हे सर्वात शुद्ध आणि निर्भेळ आणि पूर्ण असं स्वरूप आहे परावाणी, बरं का. आत्ता बोलतोय ती वाणी नाही. परावाणी हे त्याचं अतिशय वेगळं स्वरूप आहे. आणि त्या परावाणीलाच म्हटलेलं आहे शारदा. नमो चत्वार वाचा, नमो. त्यामुळे ही शारदेला वंदन केले आहे. चारी वाणींची देवता आहे, पण त्याच्यातली श्रेष्ठ वाणी कुठली? परावाणी. आता प्रत्येक परावाणी ही जरी शारदा असली तरी तिला अधिष्ठान लागते. ते अधिष्ठान कोणाचं आहे? ते ईश्वराचं अधिष्ठान आहे. म्हणजे प्रकृती पुरुष, शिवशक्ती, शारदा आणि ईश्वर अशी अनेक रूप आहेत, प्राण आणि रई. पण त्या सगळ्याच्या पलीकडे जो आहे तो वेगळाच आहे, तिसराच कोणीतरी. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः. यात म्हणजे प्रकृती पुरुष, शिवशक्ती याच्या पलीकडे तिसरा पुरुष आहे, त्याला पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे परमात्म स्वरूप या सगळ्याच्या पलीकडे आहे. आता बघा हां, भास कशाला म्हणले? विवर्त हा शब्द आला ह्या श्लोकामध्ये. विवर्त म्हणजे काय आहे? विवर्त म्हणजे खरं तर भोवरा. आता म्हणजे जे खरं नाही, जे जसं नाही तसं दिसणं, याला विवर्त म्हटलेलं आहे. म्हणजे भास किंवा भ्रम. म्हणजे दोरीवर सर्पाचा भास होतो, हो की नाही? दोरीवर सर्पाचा भास होतो. खरं म्हटलं तर दोरी हे सत्य आहे आणि सर्प हा भास आहे. या विश्वामध्ये एका परब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही. जे काही आहे ते एकच एक परब्रह्म आहे.
ते एकमेव आहे, ते अद्वितीय आहे, त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही, दुसऱ्या कशाला अस्तित्वच नाही आहे. पण मग आम्हाला एवढं दिसतंय की डोंगर दिसतायत, नद्या दिसतायत, झाडं, वेली, फुलं, पानं, तुम्ही, आम्ही, सगळं आम्हाला दिसतंय. मग आम्हाला एवढं विश्व दिसतंय, पण हे विश्व म्हणजे सुद्धा या परमात्म स्वरूपावरचा भास आहे. आणि भास कधीच टिकत नाही, नाही का? तुम्ही आम्ही तरी कुठे टिकणार आहोत? ही झाडं वेली तरी कुठे टिकणार आहेत? हे पर्वत, नद्या, नाले सुद्धा टिकणार आहेत का? काहीच टिकणार नाही. मग एकच फक्त गोष्टीला अस्तित्व आहे, एकच गोष्ट चिरंतन आहे, शाश्वत आहे, ती म्हणजे परब्रह्म स्वरूप. बाकी सगळं नाशिवंत आहे. म्हणजे बघा, त्या तुम्ही काहीही समजा, हो, तुम्ही त्या दोरीला कधी हार समजा, कधी पाण्याचा ओघळ आहे असं वाटेल, कधी सर्प वाटेल, पण त्यामुळे दोरीला काही फरक पडतो का? दोरी ही दोरीच असते. तुमच्या जशा कल्पना बदलतील तसे तुमचे भास बदलतील. त्यामुळे आम्ही विश्व खरं मानलं काय, खोटं मानलं काय, परब्रह्मा स्वरूपामध्ये किंचितही फरक पडत नाही. ते जसं आहे तसंच आहे. बघा ना, हा खरा देव जो आहे ना, खरा देव हा या सृष्टीचा निर्माता पण नाहीये आणि पोषण करता पण नाहीये. चारही वाणी त्याचं वर्णन करायला असमर्थ आहेत, करताच येत नाही. आणि म्हणून तो कसा आहे, कुणी त्याचं शब्दातीत आहे. शब्द तिथे फिके पडतात, थिटे पडतात, शब्द वर्णनच करू शकत नाही. आणि म्हणून तो परेहूनही परताय, परेच्याही पलीकडे. आणि तो कसा आहे, न लिंपे विवर्ता, तिथे भासबीस काही नाही. एकदा त्याचा साक्षात्कार झाला की तोच सगळीकडे दिसायला लागतो. त्याच्यापेक्षा वेगळी वस्तूच नाही आहे या जगामध्ये. तो कसा आहे, वाचातीत आहे, वाणीच्या पलीकडे आहे. तो निरंजन आहे, तिथे अंजन नाही, तिथे काजळी नाही, तिथे बाहेरनं सप्लाय नाही आहे, त्याला मायेचा किंवा भ्रमाचा स्पर्शसुद्धा नाही आहे. आणि म्हणून म्हणले न लिंपे विवर्ता. अशा आता तया निर्विकल्पासी कल्पित जावे, अशा निर्विकल्पाची कल्पना करा. कसं शक्य आहे? एकदा म्हणताय त्यात तो निर्विकल्प आहे, कल्पना करताच येत नाही, हा एक अर्थ झाला. आणि दुसरा विकल्पचा अर्थ आहे ऑप्शन, पर्याय. आपण म्हणतो ना, पर्याय द्या, ऑप्शन द्या. आता हा कसा आहे, ह्याला ऑप्शन नाही आहे. आपल्याला ऑप्शन आहे की तुम्ही हे काम करू शकत नाही, बरं मग तुमच्याऐवजी दुसऱ्या कुणाला पाठवा. परब्रह्माला असलं काही ऑप्शन नाही आहे. परब्रह्म एकमेव आहे, त्याला ह्याच्याऐवजी तो आणि त्याच्याऐवजी तो असं काही इथे जमणारच नाही आहे. परब्रह्मासारखी दुसरी उपमाच नाही आहे, दुसरी वस्तूच नाही आहे. तो निरुपम आहे आणि त्यामुळे त्याची कल्पनाही करता येत नाही. तरी देखील समर्थ आम्हाला सांगतात तया निर्विकल्पासी कल्पित जावे. आता कशी करणार? पण येते. शब्दांच्या मदतीनेच निशब्द होता येतं, या मायेच्या मदतीनेच आपल्याला मायातीत होता येतं, या मनाच्या मदतीनेच आपल्याला उन्मन होता येतं. म्हणजे ज्याची मदत घ्यायची त्यालाच काढून टाकायचे, हे शक्य आहे? शक्य आहे. विचारांच्या द्वारे सुद्धा निर्विचार होता येतं. आणि म्हणून या ब्रह्माची कल्पना करत करत करतच आपण त्याला जाणू शकणार आहोत. समर्थ म्हणतात निर्विकल्पासी कल्पावे, परी कल्पिते आपण न व्हावे, मी पण अशी त्यागावे येणे रीती. कल्पना करायची, पण कल्पना करणारा मी शहाणा असलं काही म्हणायचं नाहीये. कर्मयोगामध्ये कसं, कर्म तर करायचं पण त्याचा लेप घ्यायचा नाही, त्याचं करते पण घ्यायचं नाही. म्हणजे मग त्या कर्मयोग्याला ते कर्म त्याचा लेप लागत नाही. तसंच मग ब्रह्मचिंतन करताना मी ब्रह्मचिंतन करतोय या वृत्तीचा सुद्धा त्याग करून टाकायचा. मी करतच नाहीये, हे सगळं घडतंय, या वृत्तीचा त्याग करायचा. हे शक्य आहे का? शक्य आहे. उदाहरणं लगेच आपल्या समोर हजर आहेत. आकाशामध्ये कितीतरी घडामोडी घडतात. थंडी येते, हिवाळा येतो, पाऊस येतो. आकाश ओलं होतं का? आकाशाला पाऊस चिकटतो का? आकाशाला थंडी वाजते का? त्या सगळ्या ऋतूंच्या पलीकडे सूर्योदय होतो तेव्हा केशरी असतं, दुपारी कडक ऊन पडतं, संध्याकाळी पुन्हा मावळतीला रंग बदलतात. आकाश बदलतं का? आकाशाला काही लेप नाही, काही चिकटत नाही.
किंवा आकाश जाऊ दे, आरसा तर रोज आपण पाहतो. आरशाला प्रतिबिंब चिकटतं का? आत्ता मगाशी ह्याने आरशामध्ये प्रतिबिंब पाहिलं आणि मी गेले तर त्यांचं प्रतिबिंब तिथेच होतं असं होईल का? आकाशाला प्रतिबिंब चिकटत नाही. तुम्ही तिथनं बाजूला झालात की प्रतिबिंब आपोआप बाजूला होतं. किंवा आणखीन जवळचं उदाहरण बघूया बरं का. सिनेमा पाहतो आपण. सिनेमा थिएटरमध्ये गेलो की तो पांढरा पडदा असतो. नंतर मग सिनेमा सुरू झाला की काय काय घडामोडी घडतात. कुठे आग लागते, कुठे पूर येतो, कुठे होळी चाललेली असते, कुठे दिवाळी चाललेली असते. पण होळीमध्ये, रंगपंचमीमध्ये एवढे रंग उडवतात एकमेकांच्या अंगावर, म्हणून पडदा रंगीत होतो का? पडदा रंगीत होत नाही. पडदा आगीने जळत नाही. पडदा पुराने ओला होत नाही. तो जसाच्या तसा आहे. पुन्हा सिनेमा संपल्यावर पडदा जसाच्या तसा असतो. जमण्यासारखं आहे ना. त्यामुळे निर्गुण ब्रह्माच्या अधिष्ठानावर ही सगळी सगुण सृष्टी निर्माण झालेली आहे. त्याच्या सत्तेने सगळ्या घडामोडी घडतात. पण निर्गुण ब्रह्म कशानेही लिप्त होत नाही, कशामध्ये अडकत नाही. माऊलींनी तर म्हटलं आहे, हे मज कारणे झाले परी म्या नाही केले. हे माझ्यामुळे झालंय पण मी केलं असं म्हणू नका. परब्रह्म म्हणते. परब्रह्म असं बोलत नाही, पण माऊलींनी त्यांच्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. बघा ना, सूर्यामुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते, त्याचं ढग बनतात, त्यातून पाऊस पडतो. पण हे सगळं जलचक्र आपल्याला माहिती आहे. पण सूर्याला म्हटलं की अरे तुझ्यामुळे पाऊस पडला, ते तो करते पण आपल्याकडे घेत नाही. सूर्य हा पावसाचा करता नाहीचेमुळे. सूर्यकिरणामुळेच वनस्पती अन्न निर्माण करतात, पण सूर्य हा त्यांचा प्रत्यक्ष पोषण करता नाही. सगळं काही त्या निर्गुण परब्रह्माच्या सत्तेवरती घडते. पण निर्गुण ब्रह्म कशाचंही श्रेय स्वतःकडे घेत नाही. साधकांनी सुद्धा असंच संग सोडून सुखे राहावे. आम्हाला तर लहान मोठ्या गोष्टींचं श्रेय घेण्याची फार हौस असते, फार चढावड असते. पण ते सगळं सोडा. ब्रह्मचिंतनामध्ये रममाण व्हायचे. ब्रह्माशी तद्रूप व्हायचं झालं तर ब्रह्मासारखंच वागता यायला पाहिजे. तो जसा आहे तसाच मला वागता यायला पाहिजे. प्रयत्नात हे जमू शकतं, पण कुणाला जमत नाही. लगेच पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. श्लोक क्रमांक 191. देहे बुद्धीचा निश्चयो जाटळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. परब्रह्म ते मीपणे आकळेना, मनी शून्य अज्ञान हे मावळेना. श्रीराम. अभ्यास खूप केलाय, आयुष्यभर अभ्यास केला. देहबुद्धी काही केल्या कमी झाली नाही, झडलीच नाही देहबुद्धी. म्हणजे मी देह आहे, मी देह आहे हा निश्चय ज्याच्या अंतःकरणातनं किंचितही हलत नाही, त्याला कधीही ब्रह्मज्ञान प्राप्त होणं शक्य नाही. जोपर्यंत मीपणा आहे ना, तोपर्यंत त्या परब्रह्माचं ज्ञान होणं शक्यच नाही आहे. इतकंच नाही तर जे मुळात नाहीच आहे ते अज्ञानसुद्धा या मनातून निवृत्त होणार नाही. मनी शून्य अज्ञान ते मावळेना. अज्ञान आहेच. अज्ञान म्हणजेच देहबुद्धी आहे. मी देह आहे, मी वेगळा आहे हे मानणं हेच मोठं अज्ञान आहे. बघा किती सुंदर शब्दामध्ये समर्थ वर्णन करतायत. आता आपल्याला वरच्या पायरीवर नेत आहेत. देह कसा आहे? देह अनात्मा आहे. या जगामध्ये दोनच गोष्टी, एक आत्मतत्व आणि एक अनात्मतत्व. देह कसा आहे? संपणार आहे, नाशिवंत आहे, अनात्म आहे. आणि म्हणून मी देहच आहे ही भावना मी आत्मा आहे या भावनेच्या बरोबर उलटी आहे. आणि म्हणून मी देहच आहे ही भावना घट्ट धरून जो कोणी ठेवतो आणि त्या भावनेच्या आधारावर युगानुयुगे प्रयत्न करतो, तरीसुद्धा आत्मज्ञान होणार नाही. कितीही ग्रंथ अभ्यासा, कितीही परीक्षा द्या, कितीही पदव्या मिळवा, कितीही पूजा उपासना आराधना करा, नाही होणार. केव्हा होईल? देहबुद्धीचं अज्ञान मावळायला पाहिजे. गमतीने असं म्हणतात, काखेत घेऊन या दारा म्हणे मज संन्याशी करा. म्हणजे
माझी बायको बरोबर येणार पण मला संन्यास घ्यायचा आहे, असं नाही चालणार. देहबुद्धी घेऊन तुम्ही त्या परमात्म्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही आहात. बघा ना, किती ह्या जगामध्ये या अध्यात्म मार्गाने जाणारी कितीतरी माणसं आहेत. हजारो काय लाखो काय अब्जावधी माणसं. त्यांना वाटतंय की हो परमात्म दर्शन घडावं. हजारो माणसं त्या देवाच्या मागे लागतात, पण त्या हजारांपैकी एखादाच, क्वचित एखादाच, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माव वेत्ती तत्वता. लाखो अब्जावधी करोडो माणसांमध्ये काही माणसं थोडंसं या मार्गाने जातात, काही लाख माणसं, त्या लाखातली काही हजार हे करतात, पण त्या हजारामधला क्वचित एखादा माणूस त्या परमेश्वराला, परमात्म्याला तत्वतः जाणतो. त्यामुळे खरं म्हटलं ना, एकदा निष्ठेने साधन करून देहबुद्धीला पहिले मारून टाकायचे. मृतवत झाली देहबुद्धी की मग तिथेच आत्मज्ञान उदय पावणार आहे. वेगळं काही करायची गरज नाहीये. आणि उलटं वास्तविक जर का आत्म्याकडनं विचार केला तर आत्मज्ञान हे कधी निर्माणच झालेलं नाहीये. तया ज्ञान कल्पांत काळी कळेना परब्रह्म ते मीपणे आकळेना. आत्मज्ञान हे वेगळं नाहीये. आत्मज्ञान हे असतंच. प्रत्येक अगदी लहान बाळाला तर असतंच. हो, खरं तर लहान बाळाला आत्मज्ञान असतं, कारण त्याला स्मरण असतं की मी तो आहे, मी परमेश्वर आहे. त्यामुळे लहान बाळ हे परमेश्वराचं प्रतीक आहे, रूप आहे. पण जसजशी देहबुद्धी बळकट होत जाते तसं मी वेगळा आहे, यांच्यापेक्षा मी कसा शहाणा आहे, मी कसा सुंदर आहे, मी कसा श्रीमंत आहे, मी कसा ज्ञानी आहे, माझं ज्ञान असो, माझा पंथ असा, असं वाढत जातं. आणि मग ती अहंकाराची कल्पना घट्टपणाने मनामध्ये रुतून बसते. आणि मग त्या कल्पनेपोटी हे जे खरं ज्ञान आहे ते झाकलं जातं. एवढाच त्याचा अर्थ आहे. जोपर्यंत मीपणा आहे तोपर्यंत वेगळेपणा आहेच, आणि जोपर्यंत वेगळेपणा आहे तोपर्यंत आत्मज्ञान नाही. द्वैतामध्ये कधीही आत्मज्ञान होणार नाही. अद्वैताकडेच जायला पाहिजे. वासना आणि ज्ञान या दोन गोष्टी एकत्रित नांदणं शक्यच नाही. एका म्यानामध्ये दोन तलवारी राहत नाहीत ना. तसंच वासना पण पाहिजे आणि ज्ञान पण पाहिजे, हे दोन्ही नाही जमणार. जेवढी देहबुद्धी जास्त तितक्या वासना जास्त, आणि जेवढ्या वासना जास्त तेवढ्या कटकटी जास्त, तेवढे प्रॉब्लेम्स जास्त. बघा ना, पशूंना कधीही ज्ञान होणार नाही, कारण ते फक्त देहबुद्धीवरच जगत असतात. आहार निद्रा भयमैथुनमच्या सामान्य मेतात पशुभिर नराणाम धर्मस्तु तेषाम अधिको विशेषो धर्मेण हीन पशुभिः समानाः. माणसाला विवेक दिलाय, माणसाला ॲडिशनल एक क्वालिटी दिलेली आहे. त्याचा उपयोग करा ना. खाओ पिओ मजा करो हे काय प्राणीसुद्धा करतात. त्यामुळे माणसाचं आयुष्य कसं आहे, ज्याच्याकडे देहबुद्धी जास्त आहे तर त्याचं आयुष्य पूर्ण उपभोगात निघून जातं. अशा वेळेला माणसाला कल्पांतकाळी सुद्धा ज्ञान होणार नाही. मनीशून्य अज्ञान हे मावळेना. बघा ना, 4 युग आहेत. कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुग, अशी 4 युग आहेत. या 4 युगांचं 1000 आवर्तनं म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस. बघा, आणखी 1000 आवर्तनं म्हणजे ब्रह्मदेवाची रात्र. त्याच्यानंतर कल्पांत येतो, म्हणजे 8 अब्ज 64 कोटी वर्षांचा ब्रह्मदेवाचे 24 तास. आपल्या भाषेत म्हटलं तर एक पूर्ण दिवस होतो. एवढ्या अवधी आपल्याला मिळालेला आहे. ह्याच्यात जर का आम्ही ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही तर पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, अशी कोट्यावधी आयुष्य आमची वाया जातात. आणि तरीसुद्धा माणसं शहाणी होत नाही. ते पुन्हा पुन्हा देहबुद्धीची जोपासना करत जातात. देहबुद्धीप्रमाणेच अहंकार कसा आहे? अहंकार हा ज्ञान मार्गातला अडथळा आहे. सगळं सोडता येईल पण अहंकार जाता जात नाही. मनुष्य कितीही साधा असला, क्षुद्र असला तरी सुद्धा त्याला मी असतोच बरं का. अत्यंत कर्तृत्ववान माणसाला तर असतोच, पण अत्यंत सामान्य माणसाला सुद्धा मी आहेच, अहंकार आहेच. आणि हा अहंकार कधी कधी त्या परब्रह्मापेक्षा मोठा होऊ पाहतो
असा मनुष्य, त्याच्याकडे विनय नाही आहे, नम्रता नाही आहे, त्यामुळे तो कधीही ज्ञानाचा अधिकारी होणारच नाही. अहंकारी माणसाने कितीही साधना केली तरी तो ब्रह्माशी एकरूप होणं शक्यच नाही आहे. आणि तेव्हा तो अडकतो कशामध्ये? तो शून्यामध्ये अडकतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, भिन्नपणे अनुभविले त्यासी शून्य बोलले. जो वेगळा मानतो ना, परमेश्वरापेक्षा मी वेगळा आहे असं मानतो, तो शून्यच त्याला म्हटलेलं आहे. वस्तुलक्षिता अभिन्न झाले पाहिजे आधी, वेगळेपणे पाहणे घडे, तेणे वृत्ती शून्याची पडे, पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा. संदेह असेल ना, अहंकार असेल तर कधीही ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. आणि देहबुद्धी बळकट करून जर का ब्रह्मचिंतन करायला गेला तर त्या चिंतनामुळे तात्पुरतं समाधान होतो, तात्पुरतं ज्ञान वाटतं, पण त्या अहंकारामुळे ब्रह्माशी कधीही तदाकार होता येत नाही, तद्रूप होता येत नाही. आणि मग अशा वेळेला त्रिशंकू अवस्था होते, न घर का न घाट का, न इधर का न उधर का, अशी अवस्था होते. आणि मग तो साधक शून्यामध्ये अडकतो. आणि खरं म्हणून सांगतात, सगळे संत आपल्याला सांगतात की अहंकाराचा त्याग केल्याशिवाय शून्यत्वही मावळणार नाही, अज्ञानही मावळणार नाही. आणि त्याची अवस्था ही त्रिशंकूसारखी, लटकल्यासारखी होते. कुठलंच त्याला काहीच साधत नाही, म्हणजे सुख पण मिळत नाही, शांती पण मिळत नाही, इहलोक पण नाही आणि परलोक पण नाही. अशी जर का आपली अवस्था व्हायला नको असेल तर अहंकाराचं विसर्जन झालं पाहिजे. आणि अहंकाराचं विसर्जन होण्यासाठी दृश्याचं खरं ज्ञान आधी करून घेतलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये न अडकता परिसंग सोडून सुखे राहावे, न अडकता वेगळेपणाने राहायचे त्या दृश्यापासनं. आणि परब्रह्माशी मात्र तदाकार वृत्ती करायची. असं केलं तर मोक्ष लांब नाही, मोक्ष दूर नाही, अगदी जवळच आपल्याला लगेच तत्काळ मोक्ष मिळणार आहे. तशी सद्बुद्धी समर्थाने रामरायाने आपल्याला द्यावी, अशीच त्याच्याच चरणी विनंती करूया, प्रार्थना करूया आणि म्हणूया, जय जय रघुवीर समर्थ.